महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात सकाळी आयोजित बैठकीत शहरातील प्रलंबित प्रकल्प, विकास कामे आणि आर्थिक बाबींवर चर्चा करण्यात आली. प्रशासकीय बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती सादर केली. तसेच महापालिकेची सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. विविध प्रकल्पांपोटी सुमारे 138 कोटी रुपयांचा निधी येणं बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी महापालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून नागरिकांच्या अपेक्षा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. सिव्हिल वर्कची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, पाणी पुरवठा व्यवस्थेतील गळती कमी करून वसुली वाढवावी, कचरा प्रक्रिया प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या. सर्व पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये समन्वय ठेवून नागरिकाभिमुख प्रशासन राबवावे असंही त्यांनी नमूद केलं. महापालिकेचे प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. या बैठकीनंतर डॉक्टर गोविंदराज यांनी नर्सरी बाग येथील छत्रपती शाहू समाधीस्थळ, सरस्वती टॉकीज परिसरातील वाहनतळ तसेच केशवराव भोसले नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून उर्वरित कामांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.